नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम शिक्षक बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे। राज्य सरकारचा शालेय शिक्षण विभाग आणि ग्रामविकास विभागात समन्वय नसल्याचे दिसून येत आहे। याचाच फटका शिक्षकांना बसणार आहे आणि शिक्षकांचा बदल्यासंदर्भातील ही महत्त्वाची बातमी तुमच्यासमोर घेऊन येता। व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर जून महिन्याची चाहूल लागली तरी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचा मार्ग मोकळा झालेला नाही। राज्य शासनाच्या सुधारित संच मान्यता धोरणाला राज्यातील प्राथमिक शिक्षकांचा विरोध असताना शासनाने संच मान्यता निश्चित करण्यापूर्वीच शिक्षकांच्या बदल्यांसाठी हालचाली सुरू केल्या आहेत। मात्र संच मान्यतेपूर्वी बदल्या झाल्या तर शिक्षकांना पुन्हा बदल्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे। जुन्या पद्धतीने संच मान्यता निश्चित करावी, नंतरच बदल्या कराव्यात, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे। राज्य सरकारचा शालेय शिक्षण विभाग आणि ग्रामविकास विभागात समन्वय नसल्याचे दिसून येत आहे। याचा फटका शिक्षकांना बसणार आहे। जर आता एखाद्या शिक्षकाची विशिष्ट शाळेवर बदली झाली आणि नंतर होणाऱ्या संच मान्यतेत तो शिक्षक संबंधित शाळेवर अतिरिक्त ठरला तर त्याची पुन्हा बदली होईल। त्यामध्ये त्या शिक्षकासह त्याच्या कुटुंबाची ससेहोलपट होणार असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे। शिक्षक संच मान्यता हा विषय शालेय शिक्षण विभागाकडे येतो तर शिक्षकांच्या बदल्यांचा विषय ग्रामविकास विभागाकडे येतो। दोन्ही विभागामध्ये समन्वय नसल्याने ही समस्या उद्भवली आहे। मुळातच मे महिन्यात शिक्षकांच्या बदल्या होणे अपेक्षित होते, परंतु संच मान्यतेअभावी अद्याप बदल्या रखडल्या आहेत। शाळा सुरू व्हायला अवघे काही दिवस उरले आहेत। अशावेळी बदलीपात्र शिक्षकांच्या पाल्यांचे शाळेतील प्रवेश देखील रखडले आहेत। आपल्या पाल्याला एखाद्या शाळेत प्रवेश घेतला आणि बदली दुसरीकडे झाली तर काय करायचं असा प्रश्न शिक्षकांना सतावतो। 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार झालेल्या बदलांच्या अनुषंगाने कार्यवाही झाली तर एखाद्या शाळेत इयत्ता 6वी ते 8वीचे वर्ग मिळून 20 पेक्षा कमी पटसंख्या असेल तर एकही शिक्षक मान्य होत नाही। परिणामी अनेक पदवीधर शिक्षक रिक्त ठरण्याची भीती शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे। तसेच यापूर्वी विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक संख्या निर्धारित होती। नव्या निकषानुसार विद्यार्थी संख्या वाढवण्यात आली आहे। परिणामी अनेक शाळांना अपेक्षेपेक्षा कमी शिक्षक उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हे होणार आहे। ज्यामुळे जुन्या पद्धतीने संच मान्यता निश्चित करून शिक्षकांच्या बदल्या कराव्यात, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे। नव्या संच मान्यतेला विरोध का? तर शासनाच्या या धोरणामुळे 6वी ते 8वीतील राज्यभरातील शिक्षक अतिरिक्त ठरतील। तसेच ग्रामीण भागातील 6वी ते 8वीचे वर्ग बंद पडण्याची शक्यता आहे। उच्च प्राथमिक शाळेत वर्ग 6 ते 8 तिन्ही वर्ग असतील तर 3 शिक्षक मान्य होण्यासाठी 78 पटसंख्या असणे आवश्यक आहे। या अगोदरची पटसंख्या 61 असल्यास 3 शिक्षक मान्य होत होते। ज्या शाळेत 6वी ते 7वी किंवा 6वी ते 8वी असे एकूण 20 पेक्षा कमी विद्यार्थी तेथे 1 शिक्षक मान्य करण्यात आले आहेत। त्यामुळे अशा शाळांतील विद्यार्थ्यांना शाळेत दाखले घेऊन शाळेमध्ये जावे लागण्याची शक्यता आहे।